हा संपूर्ण परिसर तू फिरलेला आहेस ऋतिक, जवळपास या घटनाक्रम जो गाडीचा कसा होता, बेस्टची बस कुठून निघाली होती आणि कुठे चाललेली होती आणि कसा हा अपघात घडला, काय आढावा घेतलाय? सचिन, सुरुवात करतो मी जो कुर्ला स्थानक आहे या कुर्ला स्थानकामध्ये कुर्ला वेस्ट कुर्ला SG बर्वे मार्ग आहे। या मार्गावरून ही बस जात होती। जवळपास 60 ते 70च्या स्पीडने ही बस जात असल्याचं इथे स्थानिक नागरिक आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। बस जेव्हा निघाली त्यावेळी जवळपास 60 ते 70 स्पीडने बस निघाली आणि सुरुवातीलाच एक इलेक्ट्रिक बस होती, त्या बसने धडक दिली जोरदार आणि पुढे जाऊन अनेक रिक्षा उभ्या होत्या। या रिक्षांना देखील 3 ते 4 रिक्षा होत्या, त्या रिक्षांना धडक दिली। त्यापुढे एक पोलिसांचं व्हॅन देखील उभं होतं। या व्हॅनमध्ये 4 ते 5 पोलीस असल्याची माहिती मिळते। हे पाच पोलीस बसलेले असताना या बसने मागून त्या वाहनाला धडक दिलेली आहे। रस्त्याच्या कडेला असलेले हे वाहन रस्त्याच्या खाली उतरलेलं आपल्याला पाहायला मिळते। तसेच पुढे बस येता अनेक रिक्षा असतील, तसेच 4 चाकी असतील, दुचाकी असतील, अक्षरशः या वाहनांचा चुराडा करत हे बाबाज आंबेडकर नगर आहे या नगरामध्ये ही बस घुसलेली आपल्याला पाहायला मिळते। या बसच्या शेजारी जी 4 चाकी आहे या 4 चाकीची अवस्था देखील बिकट असून या 4 चाकीमध्ये देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने या बसने धडक दिलेली आहे। तसेच या परिसर कुर्ला वेस्टचा परिसर आहे, या ठिकाणी अनेक अशी वर्दळ पाहायला मिळते। जो शेजारीच एक मार्केट यार्ड देखील आहे, अनेक महिला असतील, पुरुष असतील, सायंकाळच्या वेळी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात। तसेच जी स्टेशनवरून गर्दी असते ती गर्दी देखील या परिसरामध्ये येते। मोठ्या प्रमाणावरती वर्दळ लोकांची असते, त्यामुळे अतिशय दुर्दैवी असा हा अपघात झालेला आहे। तसेच प्रशासनाला आता ही बस बाहेर काढण्यात यश आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। बसची अस्वस्थता ही मोठी भयानक दिसते। बसच्या अक्षरशः पूर्णतः काचा देखील फुटलेल्या आहेत। तसेच ज्या प्रसंगी अपघात झाला या बसमध्ये अनेक नागरिक देखील होते, हे सर्व प्रवासी देखील या बसमध्ये होते, ते देखील अतिशय घाबरले होते। त्यातील अनेक प्रवासी जखमी असलेलं आपल्याला माहिती मिळते। या प्रवाशांना येथील जे स्थानिक नागरिक आहे त्यांच्या मदतीने झटपट बाहेर काढण्यात आलं। आपण आता समोर बसची दृश्य बघतोय, बसच्या समोरील हा भाग आहे। अतिशय बिकट अशी अवस्था या बसची पाहायला मिळते। 332 आगरकर चौक ते कुर्ला अशी ही बसचा मार्ग आहे। LBS मार्गावरून ही बस जाणार होती। आपण दृश्यांमध्ये या बसची अवस्था बघू शकतो, अतिशय बिकट अशी अवस्था या बसची आपण बघू शकतो। या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, पोलिसांसमोर मोठं आव्हान या ठिकाणी आहे। ही नागरिकांची गर्दी ते पांगवताना आपल्याला पोलीस बघू शकतो। तसेच मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाचे हे सर्व जवान आहेत, त्या जवानांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या युद्ध पातळीवरती बसमधील प्रवासी असतील, तसेच जे अपघात वाहन आहे त्या अपघातातील वाहनांमधील जे नागरिक अपघात झाले होते, ते जखमी झाले होते, त्यांना भाभा रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात येते। तसेच बसने एका 4 चाकीला धडक दिलेली आहे, त्या 4 चाकीची आपण अवस्था बघू शकतो। ही CNG 4 चाकी आहे आणि म्हणावं लागेल की मोठा अपघात या ठिकाणी टळलेला आहे। जर हा CNG ब्लास्ट झाला असता तर याहून मोठा अपघात आणि याहून मोठी घटना आपल्याला पाहायला मिळाली होती। हे जे कमान दिसते या कमानीमध्येच ही बस घुसलेली पाहायला मिळते कशा पद्धतीने। तसेच जो इलेक्ट्रिक पोल आहे या इलेक्ट्रिक पोल देखील या बसने धडक दिलेली आहे आणि हा इलेक्ट्रिक पोल कसा उन्मळून पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चाकी असेल, ही इलेक्ट्रिक पोल असेल, तसेच अनेक वाहनं असतील, मोठ्या गंभीर अवस्थेत आपण बघू शकतो। अनेक ठिकाणी या बसने अनेक वाहनांना धडक दिलेली आहे। 4 चाकी असेल, दुचाकी असेल, तसेच जे भाजीपाला असतो त्या वाहनांना देखील त्यांनी या बसने धडक दिलेली आहे। नक्कीच ऋतिक, ही संपूर्ण बस जी आहे 8332 332 नंबरची ही बस आहे आणि ही संपूर्ण बस जी आहे ती आता आंबेडकर नगरच्या कमानीमधून पोलीस प्रशासनानं आणि अग्निशामक दलानं बाहेर काढलेली आहे। या बसनं जवळपास 30 ते 40 वाहनांना धडक दिली आहे आणि यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालंय, त्यासोबतच नागरिकांना देखील यामध्ये जीव गमवावा लागलेला आहे। जवळपास 3 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 25 जण गंभीर जखमी झालेले आहेत। अग्निशामक दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहे।